कोल्हार भगवतीपूर येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आरपीआय आठवले गट, बहुजन हक्क अभियान, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, भीमशक्ती मित्रमंडळ, समता जनविकास समिती, संत कैकाडी महाराज मित्रमंडळ आणि वीर एकलव्य मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, फातिमा शेख आणि मुक्ता साळवे यांच्या प्रतिमांचं पूजन ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे आणि उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या शुभ हस्ते पूजन व अभिवादन करण्यात आले। प्रास्ताविक प्रवीण लोखंडे यांनी केलं। माता रमाई त्यांच्या त्याग, संघर्ष आणि समाजासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकलाय। यावेळी सुनील बोरुडे, राजेंद्र बर्डे, कामेश बोरुडे, हर्षद बर्डे, अरुण बोरुडे, वैशाली लोखंडे, पत्रकार संजय कोळसे आणि बाळासाहेब गायकवाड यांनी भाषणे करत माता रमाई आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी दिलेल्या मोलाच्या साथीचा उल्लेख केला। कोल्हार बुद्रुक माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांनी आपल्या भाषणात माता रमाई यांच्या देशासाठीच्या योगदानाचं महत्त्व सांगत संविधानाबाबत समाजानं जागरूक राहावे आणि एकत्र येऊन सामाजिक कार्य करावे असे आवाहन केले। उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनाला अभिवादन करत संविधान जपणे, शिक्षणाला प्राधान्य देणे आणि समाज विकासासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन केलं। यावेळी भीमसैनिक, ग्रामस्थ आणि महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। माता रमाई आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व समाज प्रबोधनासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याचं उपस्थितांनी सांगितलंय। प्रवरानगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। आज या ठिकाणी आपल्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या सर्व भीमसैनिकांच्या वतीनं रमाई जयंती आपण सर्वजण साजरी करत आहोत। आणि कौतुकाची बाब आणि विशेष बाब म्हणजे मला वाटतं प्रथमच आपल्या इथे जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्याचे बॉस, जिल्ह्याचे अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या समवेत देशपांडे साहेब जे रिटायर झालेले सहकार विभागातून, ते त्यांच्यासोबत आलेले आहेत। आणि खरंच आज म्हणजे या जयंतीला एक स्वरूप त्यांच्या याने प्राप्त झालेलं आहे। खूप चांगला उपक्रम सर्व आमच्या सहकार्यांनी या ठिकाणी राबवला आणि असेच कार्यक्रम भविष्यात सुद्धा म्हणजे त्या कार्यक्रमाचं महत्त्व राहतं। साहेब, तुम्ही येण्यापूर्वी बरेचसे वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय भीम। आज रमाई मातेची जयंती साजरी करत असताना मी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आणि कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आपल्या सर्वांना रमाबाई आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। साहेब, खूप चांगले भाषणं यापूर्वीचे जे आमचे 3-4 कार्यकर्त्यांनी केले, खूप चांगलं म्हणजे वाचन करायला लागले, याच्यावरून सिद्ध झालं की वाचल्याशिवाय बोलता येत नाही। आणि खूप चांगलं कामेश असेल किंवा आमचा हर्षद बर्डे असेल, अभ्यासपूर्ण ते बोललेत या ठिकाणी। सगळ्यांच्या भाषणातून आलं की रमाबाईंचा त्याग किती मोठा होता। आंबेडकर जे घडले, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो। आणि निश्चित आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी काही उंची गाठता आली, त्यामधून त्यांना घरच्यांची साथ हवी होती आणि रमाबाईंनी ती साथ खूप चांगल्या प्रकारे त्यांना दिली। त्यामुळं त्यांना जीवनामध्ये एवढं यश संपादन करता आलं। 128वी जयंती आपण साजरी करतोय। 1898चा त्यांचा जन्मदिवस आहे, 7 फेब्रुवारी 1898। आणि त्या काळामध्ये पारतंत्र्यामध्ये ज्यावेळी जातीपातीच्या भिंती खूप मोठ्या प्रमाणात होत्या, अस्पृश्यता पाळली जात होती, अशा कालखंडामध्ये त्यांचा जन्म झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी साथ दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण परदेशात घेतलं, भारतात शिकले, परदेशातही शिकले। छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मदत केली, परंतु समाजाची किती मदत झाली असेल
तर घरातून साथ खूप आवश्यक असते आणि ती साथ सुखादुःखामध्ये रमाबाई आंबेडकर या मातेने दिली. त्यांना माता नाव का पडलं हे आपण वाचलं असेल की एका हॉस्टेलमध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेरगावी असताना मुक्कामी तिथे गेल्या आणि तिथले मुलं, त्या हॉस्टेलची मुलं 2-3 दिवसापासून उपाशी असं कळाल्यानंतर त्यांनी स्वतःचे दागिने मोडून त्या मुलांना जेवणाची व्यवस्था केली आणि ते मुलं त्यांना रमाई रमाई म्हणू लागले आणि तिथून पुढं त्यांना संपूर्ण भारतामध्ये रमाई म्हणून संबोधलं जाऊ लागलं. त्यांचा त्याग खूप मोठा आहे. सगळ्यांनी सांगितलं की खूप हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या. आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणामध्ये कुठं व्यत्यय येऊ नये, कौटुंबिक समस्या त्यांच्या पुढे जाऊ नयेत, त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंबीर राहावेत यासाठी त्यांनी सगळ्या हाल अपेष्टा सहन केल्या, उपासमार सहन केली. मी तर वाचलं की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनवरून शिकून परत आले तर मुंबईला त्यांच्या स्वागतासाठी लाखो लोक त्या ठिकाणी जमले होते. रमाईंकडे साधी नवी साडी सुद्धा त्यांच्याकडं नव्हती, तर त्यांना शाहू महाराजांनी त्यांचा सत्कार करताना एक भरजारी फेटा भेट दिलेला होता. तर रमाई तो फेटा नेसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या. तर इतकं त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी पतीसाठी एवढा मोठा त्याग केला. आपला नवरा शिकतोय, मोठी उंची गाठतोय, त्यांना सदैव त्यांनी साथ दिली. त्यांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या त्या माता झाल्या. सगळ्या समाजासाठी त्यांनी काम केलं. अशा या थोर मातेला मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोळेकर साहेब आपल्याकडे प्रथमच आलेले आहेत. साहेब, तुमचं मार्गदर्शन आमच्या या सगळ्या लोकांना खूप गरजेचं आहे आणि निश्चित आपण या आमच्या सगळ्या लोकांना मार्गदर्शन कराल. मी कोलार ग्रामस्थांच्या वतीनं आयोजकांचे खरंच मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी खूप सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी घडवला. आता तसं तर इतिहास पुसण्याच्या घटना सध्या सुरू आहेत, यातून सुद्धा आपण सगळ्यांनी सावरण्याची आणि लक्ष देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. संविधान सुद्धा रक्षणाची जबाबदारी सर्व तुमच्या आमच्यावर आता येऊन पडलेली आहे. डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून सगळ्यांनी पाहिलं पाहिजे की देशामध्ये काय सुरू आहे. संविधान आपल्याला वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे. पुनश्च एक बार आपल्या सर्वांना रमाई जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. तसं मला कधी भाषण करायची कधी फारशी संधी प्राप्त झालेली नाही, तसं फार सवय पण नाही आहे. पण कोलार ग्रामस्थांनी हा जो कार्यक्रम इथे घेतलेला आहे तो खरंच स्तुत्य आहे, खूप चांगला आहे, एज्युकेशनल आहे आणि यातून सर्वांना एक चांगली प्रेरणा मिळो. माता रमाबाई जयंती निमित्त आपण सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. फोटो घ्या. वकील साहेबांनी आपल्याला फार चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व जातीपाती सगळे दूर करून माता रमाबाई आंबेडकर ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहून त्यांना जी प्रेरणा मिळाली आहे आंबेडकरांना, डॉक्टर आंबेडकरांना, आणि त्यांनी जे काही आपल्याला संविधान या देशाला दिलेलं आहे त्या संविधानानुसार आपण आज चालतो आहोत. ते संविधान वाचवण्याची, ते संविधान अभ्यास करण्याची, त्या संविधानानुसार चालण्याची जबाबदारी आपली आहे. तर मी सर्व कोलार ग्रामस्थांना, आयोजकांना परत एकदा खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की त्यांनी हा स्तुत्य कार्यक्रम इथे उपस्थित केला. माझे मित्र आदरणीय श्री कोळेकर साहेब मला ह्या कार्यक्रमाला इथे घेऊन आले. त्यांनी रस्त्यात मला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, आपल्याला जायचं आहे. छान वाटलं हा तुमच्याकडे येऊन तुमचं माझं स्वागत केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि परत माता रमाबाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब कोळेकर साहेबांना आपण देखील आपण मनोगत. या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी आणि ज्यांना सहकार विभागामध्ये खूप मोठ्या पदांवरती कामं करून सेवानिवृत्त झाले ते सन्माननीय अविनाश देशपांडे साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भीमसैनिक बंधू भगिनींनो, आजच्या या पवित्र दिवशी
मी माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांनाही त्यानिमित्त शुभेच्छा देतो. खरं तर तुमचे सर्व भाषणं मला ऐकता आली नाहीत, काही कारणामुळे थोडा उशीर झाल्यामुळं. थोडक्यामध्ये आता वकील साहेबांनी व्यक्त केलं त्यांच्या भावना. एकंदरीत त्याचं गर्भित अर्थ जो असतो, आता घटना या बऱ्याचशा आपल्याला माहीत असतील, आपण शिकत असतो, ऐकत असतो, इकडं तिकडं वाचत असतो. प्रश्न हा असतो की आपण आता पुढे जात आहोत, समाज आता जेवढ्या गतीनं पुढे चाललेला आहे आणि समाजाबरोबर आपल्यालाही पुढे जायला लागत असतं. आणि हे सर्व करत असताना म्हणजे त्यावेळची जी परिस्थिती होती, जो समाजामध्ये भेदभाव होता, जी जातीय व्यवस्थेमधला भेदभाव होता, समाजातल्या आर्थिक स्तरामधला जो भेदभाव होता, हा सर्व मिटवण्यासाठी ज्या वेळेला अगदी आपली संत परंपरा असेल, तेव्हापासूनचा कालखंड असेल, अनेक समाज सुधारक आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. आपल्या महाराष्ट्राला जे पुरोगामी राज्य म्हटलं जातं ते केवळ त्यामुळेच असेल. आणि समाजात रुजलेली ही तत्व ती अधिक दृढ करण्याचं, त्याला एक कायदेशीर स्वरूप देण्याचं, मग स्वातंत्र्य, समता, बंधुता असेल, लोकशाही असेल आणि सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला मिळणं आवश्यक असलेला न्याय असेल, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एका कायदेशीर स्वरूपामध्ये व्यक्त करण्याची वेळ आली आणि त्याच वेळेला आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महामानव की ज्यांना आपल्याला या गोष्टी सगळ्या लिखितबद्ध केल्या, घटनेमध्ये समाविष्ट केल्या आणि आपल्या देशाला पुढच्या विकासासाठी एक अतिशय समृद्ध पायाभरणी केली आणि त्या संविधानाच्या आधारावरती मागच्या स्वातंत्र्यापासून आपण जो काही देशानं विकास केला तो केवळ ती बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं आणि एक खंबीर पाया त्यासाठी तयार झाला, त्या माध्यमातून ही सगळी व्यवस्था निर्माण झाली. आणि खरं तर आज माता रमाईंचं स्मरण करत असताना आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखं एवढं मोठं व्यक्तिमत्व घडत असतं, त्या व्यक्तिमत्वाच्या बरोबर राहणं, त्या व्यक्तिमत्वाला घडवण्यामध्ये आपलं योगदान देणं आणि त्यांच्या बरोबरीनं राहणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही. आणि हे सगळं करत असताना एका बाजूला ही परिस्थिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, देशामध्ये असेल, परदेशातल्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते. त्याच वेळेला भारतात असलेल्या त्यांच्या पत्नीला 2 वेळच्या खाण्याची भ्रांत होती. म्हणजे एवढं विदारक चित्र होतं. आपल्याला त्या घटना आहेत, त्या घटना जरी वाचल्या, ऐकल्या तरी आपल्या अंगावरती काटा येतो. अशा परिस्थितीमध्ये माता रमाईंना कुठल्याही अडचणी व्यक्त न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जडणघडणीमध्ये जी खंबीर साथ दिली, खरं तर ते एक त्यागाचं म्हणून आपण मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही. आपल्याला अंगाला कपडे नाहीत, व्यवस्थित खाण्यासाठी अन्नाची चिंता आहे, मुलांच्या औषधासाठी पैसे नाहीत, आपल्या डोळ्यासमोर आपले सर्व नातेवाईक, स्वतःची मुलं ही ज्या व्यक्तीनं निधन होताना पाहिली, त्याचं दुःख पचवलं आणि ते दुःख पचवण्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता केवळ समाज आणि आपला देश हे समोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. तर एवढ्या उच्च पराकुटीचा त्याग जो आहे तो आपल्याला अन्यत्र फारसा दिसणार नाही. असं एक मूर्तिमंत उदाहरण त्यांना आपल्या समोर निर्माण केलं. आणि हे सगळं करत असताना म्हणून आज काही समाजाकडून, देशाकडून ज्या अपेक्षा असतात त्याच्यामध्ये हा सर्व मजबूत पाया आपल्याला मिळाल्यानंतर पुढच्या ज्या विकासाच्या गोष्टी आहेत ते त्या पद्धतीनं व्हायला पाहिजेत, ज्यासाठी आपले समाज सुधारक, पूर्वज, स्वातंत्र्य सैनिक हे लढले. मग स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असेल, समाजातल्या अंधश्रद्धा असतील, परंपरा असतील, वाईट प्रथा असतील, त्या बंद करण्यासाठी असेल, अगदी ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथांच्या पासून असेल, त्याचबरोबर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यापासून असेल, छत्रपती शाहू महाराज असतील. तर या सर्वांना ज्या दिशेनं आपल्याला मार्ग दाखवले त्या मार्गाने जात असताना आज समाजातील ही दरी हे दूर करायचं काम त्याच्या आधारावरती आपण करत आहोत. आणि हे सर्व करत असताना ज्या वेळेला एक तळागाळातल्या समाजासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या गोष्टीचंही थोडंसं अलीकडं काय होतं की
काही टप्पे आपण वगळतो. म्हणजे काही गोष्टी या खरंच म्हणून मी म्हणतो की ज्या समजून घेण्याच्या गोष्टी असतात, ज्याच्यावरती पुढचा समाज आणि देश आपल्याला निर्माण करायचा असतो ते पाहत असताना आणि म्हणून याचा नेमका अर्थ समजावून घेत असताना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याचा जर नेमका अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच टप्प्यानं जायला लागेल, शिकायला लागेल, संघटित व्हायला लागेल आणि मग संघर्ष करायला लागेल. आज जर आपण न शिकता न संघटित होता संघर्ष करायला लागलो तर कदाचित त्याच्यामध्ये पूर्णत्व येणार नाही. किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं यश किंवा अपेक्षित असलेली सुधारणा ही त्या माध्यमातून होणार नाही. म्हणून आता अलीकडं गरिबी हा शिकण्यातला काय अडसर राहिलेला नाही. पूर्वीच्या काळी बरीचशी बंधनं होती. आज इंटरनेटच्या युगामध्ये सर्व ज्ञान जे आहे ते सर्वसामान्यापर्यंत आणि शहरापासून खेड्यापर्यंत हे आपल्या सर्वांना उपलब्ध झालेलं आहे. आज कितीतरी गोष्टी आपण पाहतो की शहरातल्या मुलांना ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच्यापेक्षा कदाचित पुढच्या गोष्टी हे ग्रामीण भागातल्या मुलांना आज आपल्याला माहिती असलेल्या दिसतात. सर्व गोष्टींची सुविधा जी आहे ती शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आज झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एक ज्याला आपण परिपूर्ण समाज म्हणतो, ज्याच्यामध्ये माणसाला सुखी, समाधानी आणि शांततेनं जीवन जगण्याचा हक्क असेल, तसं जगता येईल अशा पद्धतीचं निर्माण करणं. आणि हे करत असताना जे आपल्याला बॅरिस्टर आंबेडकर यांनी शिकवलं की ज्याच्यामध्ये शिक्षण जे म्हटलेलं होतं त्याला प्राथमिक महत्त्व जे आहे तर ते शिक्षणासाठी दिलेलं आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान संपादन करणं आणि खरं काय खोटं काय हे ओळखता येणं. शिकण्याचा अर्थ जो असतो तो हाच असतो की म्हणजे आपल्याला लिहायला वाचायला आलं, आपल्याला सही करायला आली, ते त्याला आपण सज्ञान म्हणत नाही. कदाचित ते साक्षर असेल पण सज्ञान असं नाही. म्हणून खरंच सज्ञान जे आहे की आपल्याला शिकायचं कशासाठी असतं, फक्त नाव लिहिणं, सही करण्यासाठी नाही, तर शिकायचं असतं याच्यासाठी की आपल्याला निर्णय घेता यावा, चांगल्या आणि वाईट गोष्टीतला फरक कळता यावा, आपण कुठल्या मार्गाने जायचं, आपण काय करायचं, काय शिकायचं, काय विचार करायचा. कारण तुमच्या शिक्षणावरती वाचन अवलंबून आहे, वाचनावरती आपले विचार अवलंबून आहेत आणि विचारावरती आपली वागण्याची दिशा अवलंबून राहते. तर या दृष्टीनं आपण तसा प्रयत्न करणं किंवा त्या मार्गाने जाणं हे जास्त सोयीस्कर राहतं असं वाटतं. आणि बाकीचं जर थोडंसं आपल्याला परिसराचाही आढावा घ्यायचा म्हटलं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक दिवसापासूनचा किंवा अनेक वर्षापासूनचा आपला नगद मनमाड रस्त्याचा प्रलंबित प्रश्न होता. बरेचसे आज आपल्याला या ठिकाणी त्या रस्त्याच्या अवस्थेमुळे जीव गमवावे लागले. या सगळ्या परिस्थितीवर थोडीशी मात होताना आता दिसत आहे आणि साधारणपणे मे अखेरपर्यंत बऱ्यापैकी ते काम पूर्ण झालेलं असेल अशी एक अपेक्षा आहे आणि पूर्ण होईल अशी थोडी ग्वाही द्यायला आपल्याला हरकत नाही की तो एक बऱ्यापैकी ते स्वतः सुरुवात क्लिअर होते. आता 13 फेब्रुवारीला आपल्याकडं शिर्डीमध्ये एक साई परिक्रमा आहे. म्हणजे काही जर उदाहरणं आपल्याला सांगायची झाली परिसरातली की माहिती याच्यासाठी असावं की परिसर आपला कुठल्या दिशेनं जात आहे, आपण कुठल्या दिशेनं विकास करायला पाहिजे, आपण आपल्या स्वतःचा असेल, आपल्या कुटुंबाचा असेल, मुलांचा असेल, यांना कुठली दिशा द्यायला पाहिजे. आणि म्हणून आपण ज्याला शिक्षित म्हणतो किंवा सज्ञान म्हणतो ते होण्यासाठी बऱ्याच वेळेला आपल्याला परिसराची जाणही असायला लागते. आणि म्हणून जवळजवळ 871 कोटी रुपयाचं आपलं विमानतळ जे आहे शिर्डी विमानतळ त्याच्या विस्तारीकरणाचंही काम आता सुरू झालेलं आहे. त्याच्याबरोबरच आपल्याच तालुक्यामध्ये जे शासनाचं पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे त्याचंही काम आता सुरू झालेलं आहे. एक मोठा थीम पार्क तोही त्या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जो परिसरामधला विकास आहे, काही आता MIDCचं आपलं काम सुरू झालेलं आहे शिर्डीमधलं MIDCचं, काही नवीन एक MIDC येऊ घातलेले त्याच्यासाठी जागेची मागणी होत आहे. एकंदरीत या सगळ्याच्या दृष्टीनं आता दिवस फार फास्ट जातात. पूर्वी वाटायचं की जरा जीवन आपण जगतोय स्लो आहे, आज एक एक दिवस असा निसटून जातो, निघून जातो. म्हणून माझा काय सल्ला म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा हेच असेल की दिवस वाया घालवून फार उपयोग होत नाही. म्हणून प्रत्येक दिवस हा कारणी लागायला पाहिजे. हा कारणी लागत असताना स्वतःसाठी, समाजासाठी, मुलाबाळांसाठी आपण विचार करावा. आणि प्राथमिक एक गोष्ट राहते की याच्यामध्ये हे सगळं करत असताना
एक व्यसनाधीनतेचं प्रमाण एक थोडंसं जास्त दिसायला लागलंय. पूर्वी असं वाटायचं की हा शहरी भागातला प्रकार आहे, पण ग्रामीण भागात गेल्यानंतर असं वाटतं की ग्रामीण भागात कदाचित शहरापेक्षा जास्त एक काय, अशी पण थोडी शंका येते. तशी परिस्थिती आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये एक थोडंसं काम करण्याची आवश्यकता आहे. व्यसनाधीनता जे तरुण वर्गामध्ये विशेषतः आहे, तर त्याच्यामध्ये आपण काम करणं आवश्यक राहील. थोडं त्याच्यासाठी आपल्याला मुलाबाळांच्यावरती लक्ष द्यायला लागेल. आजूबाजूची मुलं असतील, एक समाज म्हणून ज्या वेळेला आपण वावरतो त्यावेळेला त्याही गोष्टी महत्त्वाच्या राहतात. आणि म्हणून हे सगळं करत असताना ज्यांना स्वतःच्या पास जरी म्हटलं की प्राणाची आहुती देऊन किंवा आपला जीव हा क्षणोक्षणी जळत असताना ज्यांना या देशाच्या घडणीचा विचार केला, आपल्या देशासाठी एक महामानव निर्माण करण्याचं कार्य केलं, ज्यांना एक त्यागमूर्ती म्हणून उदाहरण, ज्वलंत उदाहरण आपल्या समोर उभं केलं, ज्यांनी समाजाला चांगलं काय आणि वाईट काय आणि चांगल्यासाठी किती कष्ट पडले तरी ते सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये असावी, हे आपल्याला शिकवलं. त्या माता रमाई यांच्या स्मृतींना मी पुन्हा एकदा वंदन करतो. आपण या ठिकाणी येण्याची संधी दिली. खरं तर काही गावामध्ये गेल्यानंतर जे आपले कार्यक्रम असतात त्याच्यापेक्षा एक ज्याच्यामध्ये लोकांना काही 4 गोष्टी ऐकण्याची इच्छा असते, समजून घेण्याची इच्छा असते, त्याच्यातून काही सुधारणा करण्याची इच्छा असते, अशा ठिकाणचं हे थोडंसं एक प्रबोधनात्मकही राहतं. आणि त्या दृष्टीनं पण आजच्या या कार्यक्रमाला थोडंसं वेगळं महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि आजच्या ज्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे तर त्याच्या अनुषंगानं आपण या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं. आमचे सहकारी पण यायला तयार झाले, त्याबद्दल त्यांचे आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.